नमस्कार. मी ॲडव्होकेट संतोष पवार, आधार माणुसकीचा आमचा सर्व परिवार आज वडवणी गावामधील बुरुजदरा ह्या वस्तीवर आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणचा हा गणेश मुंडे नावाचा विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नामध्ये ह्या विद्यार्थ्यांना 484 गुण नीट परीक्षेत घेतलेले आहेत आणि शेवटच्या तिसऱ्या राऊंडमध्ये त्याला जळगावमधील डॉक्टर उल्हास पाटील ह्या महाविद्यालयामध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. सुदैवानं तो NT प्रवर्गात असल्यामुळे त्याला शैक्षणिक शुल्क माफ आहे, परंतु निमशासकीय महाविद्यालय असल्यामुळं त्या ठिकाणी त्याला शिक्षणासाठी डेव्हलपमेंट फीस म्हणून जवळपास दरवर्षी 77,000 रुपये भरणं गरजेचं आहे आणि हॉस्टेल आणि मेसचा दर वर्षाचा 2 लाख रुपये म्हणजे जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये दरवर्षी ह्या विद्यार्थ्याचा आता शिक्षणावर होणारा खर्च हा क्रमप्राप्त आहे. परंतु ह्या आजी आजोबाकडे पाहिलं तर ह्यांना 2 मुलं आणि त्या 2 मुलापैकी हा मोठ्या मुलाचा मुलगा आहे. ह्यांना मुळात फक्त 1 एकर जमीन आहे आणि त्या 2 मुलामध्ये अर्धा एकर म्हणजे गणेशच्या वडिलाच्या हिश्श्याला अर्धा एकर आहे. अर्धा एकर जमीन ही सगळी बरडवाहू असा परिसर आहे, पूर्ण डोंगराळ परिसर आहे, इकडं डोंगरदरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतात काही उत्पन्न मिळत नसल्यामुळं दरवर्षी गणेशचे आई वडील कारखान्यावर ऊस तोडायला जातात आणि आत्ताही या क्षणी आम्ही ज्यावेळेस या गावामध्ये आलो तो उद्याच्याला त्याच्या MBBSच्या प्रवेशासाठी जाणार आहे, परंतु आई वडील नाहीत. आई वडील त्या ठिकाणी कष्ट करायला येतं. तर आमची समाज बांधवांना विनंती आहे की ह्याचा मोठा भाऊ BSc नर्सिंगचं शिक्षण घेतोय आणि मधवा भाऊ जो आहे तो भाऊ त्या कारखान्यावर पानपट्टी चालवून ह्याच्या शिक्षणासाठी 2-4 पैसे जमवण्याचा प्रयत्न करत आहे. तरी समाजातील लोकांना आमची विनंती आहे, अशा गणेश मुंडेसारखे असंख्य विद्यार्थी हे खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यामध्ये शिक्षणामध्ये पुढे येत आहेत. गणेशचं पुढचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून कृपया समाजातील दानशूर लोकांनी गणेशच्या पाठीशी उभा राहण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. हेच कार्य आपल्याला सर्वांना समाजातील बांधवांनी मिळून या ठिकाणी करायचं आहे. आणि गणेश आता उद्याच्याला सकाळी तो त्याच्या पुढील शिक्षणासाठी वैद्यकीय शिक्षणासाठी निघणार आहे, परंतु गेल्यानंतर तिथं आता 77,000 आणि 2 लाख रुपये म्हणजे जवळपास 2.25-3 लाख रुपये त्याला भरायचे आहेत. एवढा निधी त्याच्या घरच्याचा उपलब्ध नाही. जर उपलब्ध झाला नाही तर नाविलाजानं कोणातरी सावकाराकडून शेकडेवारीनं त्यांच्या कुटुंबाला पैसे उचलावे लागतील आणि ते पैसे त्याच्या कुटुंबाला द्यावे लागतील. म्हणून अशा गुणवंत मुलांच्या पाठीशी समाजातील दानशूर लोकांनी उभा राहावा असा आम्ही आधार माणुसकीच्या परिवाराच्या वतीनं सर्व देणगीदार बंधूंना आम्ही विनंती करतो.